घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवत नागरिकांचा विश्वास संपादन करणाऱ्या नाशिक येथील महाले भारत गॅस सर्व्हिसेस म्हसोळ यांच्या एजन्सीने पुन्हा एकदा आपल्या सेवाभावाची प्रचिती दिली आहे। एजन्सीचे संचालक मिलिंद महाले यांनी संकट काळातही जबाबदारीने सेवा देत नागरिकांना दिलासा दिलाय। सध्या काही ठिकाणी युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याच्या अफवा पसरत असल्या तरी त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं मिलिंद महाले यांनी स्पष्ट केलंय। घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केलंय। तसेच त्यांनी ग्राहकांना महत्त्वाची सूचना देताना सांगितले की गॅस सिलेंडर प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतरच OTP द्यावा। OTP देणे म्हणजे सिलेंडर प्राप्त झाल्याची खात्री असल्याने याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे। गॅस बुकिंग बाबत असलेल्या गैरसमजांनाही त्यांनी दूर केलाय। पूर्वी 21 दिवसांची असलेली बुकिंगची मुदत आता 25 दिवस करण्यात आली आहे, मात्र याचा वितरणावर कोणताही परिणाम होत नाही। बुकिंग केल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 दिवसात सिलेंडर घरपोच दिला जातोय असे त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी न करता संयम राखावा असेही त्यांनी सांगितलंय। याशिवाय ज्या ग्राहकांना अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी तात्काळ ती पूर्ण करावी असे आवाहन करत भविष्यातील अडचणी टाळण्यावर भर दिलाय। कोरोना काळातही महाले गॅस सर्व्हिसेस एजन्सीने अत्यंत जबाबदारीने सेवा देत एकही दिवस गॅस पुरवठा खंडित होऊ दिला नाहीये। त्या काळातील त्यांचा सेवा विशिष्ट उल्लेखनीय ठरली होती। यावेळी मिलिंद महाले यांनी नागरिकांना गॅसचा जपून वापर करण्याचे आवाहन केलंय। गॅसची बचत करा, आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत असे सांगत त्यांनी भविष्यात अशी सेवा देण्याचा विश्वास व्यक्त केलाय। एकंदरीत नाशिक शहरात विश्वासार्ह सेवा, पारदर्शक कामकाज आणि संकट काळातील तात्पुरता यामुळे महाले भारत गॅस सर्व्हिसेस एजन्सी नागरिकांसाठी आधारवड ठरत आहे। नमस्कार, मी महाले भारत गॅस तर्फे मिलिंद चंद्रभान महाले। सध्या सिलेंडरचा पुरवठा हा कंपनीतर्फे सरकारतर्फे सुरळीत चालू आहे। सिलेंडरची डिलिव्हरी फक्त जे बुकिंग दिवसागणिक जी बुकिंग होते 500 ते 550 लोकांच्या बुकिंग येत आहे, परंतु जो सिलेंडरचा सप्लाय आहे तो सगळ्यांना वितरित करता 350 किंवा 400 सिलेंडरचा सप्लाय होत आहे। त्यामुळे जे सिलेंडर आमच्याकडे येतात तेवढेच कॅश मेमो जनरेट होऊन तेवढे सिलेंडरचे कॅश मेमो डिलिव्हरी बॉयकडे देऊन ते सिलेंडर सुरळीतपणे घरपोच प्रत्येकाला पोच होत आहेत। त्यामुळे सिलेंडरबद्दल जी अफवा पसरली गेली आहे की सिलेंडर सुरळीत नाही किंवा व्यवस्था पुरवत नाही आहे, तर तसं काही नाही। एकदम व्यवस्थित सरकारतर्फे सिलेंडरचं वितरण चालू आहे। आमच्याकडे सिलेंडर आलं की आम्ही व्यवस्थित पोच करतो। 21 दिवसांवरून 25 दिवसांवर मुदत करण्यात आली आहे, त्याचा नेमका अर्थ काय, ग्राहकांना काय सांगाल? लोकांना एवढंच सूचित करीत इच्छितो की या अगोदरचं सिलेंडर तुम्ही ज्या तारखेला घेतलं असेल, 5 तारखेला सिलेंडर जर घेतलं असेल तर तिथून 25 दिवस म्हणजे 5 फेब्रुवारीची तारीख, फेब्रुवारी महिना 28 तारखेचा होता, तर तुमचे फक्त ते 23 दिवस काउंट होतील। नंतर मार्च महिन्यामधले 5 दिवस काउंट करून असा 25 दिवसाचा कालखंड त्यामध्ये मोजला जाईल आणि त्यानंतर तुमची मोबाईलवरनं, स्वतःच्याच मोबाईलवरनं किंवा भारत गॅस हॅलो BPSL ॲप आहे किंवा डिजिटल पेमेंट जसे फोनपे, ॲमेझॉन आणि पेटीएम यावरनं तुम्ही सिलेंडरची ऑनलाईन बुकिंग करू शकतात। बुकिंग केल्यानंतर OTP आल्यानंतर साधारण किती दिवसात आपण सिलेंडर पोहोचवतात? सर, ग्राउंड लेवलवरती सिलेंडरचा OTP जनरेट झाल्यावरती कमीत कमी 5 ते 7 दिवस किंवा काही एरियामध्ये 10 दिवसाचा पण कालावधी लागत आहे। ग्राउंड लेवलला थोडी परिस्थिती वेगळी आहे। सिलेंडर बुकिंग वाढल्यामुळे सिलेंडरचं वितरण दिवसा जो स्टॉक पूर्ण वितरित व्हायला पाहिजे तो वितरित केल्यानंतर पण त्या दिवसाची बुकिंग शिल्लक राहते, ती दुसऱ्या दिवसात काउंट केली जाते। त्यामुळे बुकिंग जो सॅच्युरेशन झालेलं आहे, लोक पॅनिक होऊन अचानक बुकिंग वाढलेली आहे, त्यामुळे फक्त बुकिंग जास्त दिसते परंतु रेग्युलर वितरण चालू आहे। KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांनी नेमके काय करावे, काय सांगाल? KYC प्रक्रिया करण्यासाठी ज्या ग्राहकांना शक्य आहे त्या ग्राहकांनी एजन्सीवर संपर्क साधून KYC करून घेतली तर ते योग्य राहील। कारण बऱ्याच लोकांचे आधारचा काही इश्यू आहे, मोबाईल नंबर आधारचा कनेक्ट नाही आहे, त्यामुळे घरी बसून पण जे हॅलो BPSL वरनं किंवा शासनातर्फे जे सांगितलं जातं तुम्ही डिजिटल KYC करू शकतात, तर त्या ज्यांना अडचण येत असेल तर त्यांनी एजन्सीला संपर्क साधून त्यांची KYC प्रत्यक्षरित्या आधार कार्ड आणि पुस्तक सोबत घेऊन येऊन करून घेणे। KYCला सध्या अडचण काहीच नाही। कोरोना काळातील देखील आपल्या महाले एजन्सीकडून वेळोवेळी ग्राहकांना पुरवठा करण्यात आला, आता देखील आपण त्यासाठी तत्पर आहात, काय सांगाल? सर, धन्यवाद। कोरोनाबद्दल तुम्ही आठवण दिली। कोरोना काळामध्ये आम्ही एकही दिवस घरी थांबलेलो नाही। प्रत्येक एजन्सी, पूर्ण भारतातल्या एजन्सीच्या डिस्ट्रीब्युटरनी, त्यांच्या डिलिव्हरी स्टाफने, ज्या भारत गॅसमधल्या परिवारातल्या सर्व सदस्यांनी जी कोरोना काळात लोकांच्या घरपर्यंत पोहोचून सेवा दिली, जेवढं शक्य तेवढं आम्ही काम केलं, त्याचंच फळ आज आम्हाला भेटतं। आज आम्ही इथे या एवढ्या वाईट परिस्थितीत पण लोकांना सेवा देण्यासाठी तत्पर आहोत।
इथून पुढे पण जशी सेवा त्यावेळेस दिली, आजही इथून पुढे चांगलीच चांगली आणि उत्तम सेवा कशी देता येईल यासाठी आम्ही बांधील आहोत. जाता जाता आपल्या ग्राहकांना आणि नाशिककरांना काय आवाहन द्याल, काय संदेश द्याल? सर्व नाशिककर बांधवांना, सर्व शेतकरी आणि गृहिणींना एकच विनंती करतो की सिलेंडर तुम्हाला घरपोच व्यवस्थित वितरित करण्यात येणार आहे. टी व्हीवरच्या बातम्या किंवा मीडियामधून जे काही गैरसमज पसरवले जात आहेत किंवा तुमचे गैरसमज होत आहेत ते करून घेऊ नये. सिलेंडरचा पुरवठा सुरळीत आहे. फक्त सिलेंडरचा डिलिव्हरी कोड जनरेट झाल्यानंतर पुढील 2 किंवा 3 दिवसात सिलेंडर घरपोच तुम्हाला वितरित करण्यात येईल. त्याबद्दल काळजी नसावी. एजन्सीवर येऊन कोणत्याही प्रकारची गर्दी न करता घरी बसून स्वस्त राहा, स्वतःला सांभाळा आणि आरोग्याची काळजी घ्या, एवढंच मी सांगू इच्छितो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.